नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ठाण्यातनं। ठाणे पोलिसांनी एका रेव पार्टी दरम्यान कारवाई केली आहे। ठाण्यातील घोडबंदर आणि कासारवडवली गावाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे। गुन्हे शाखेने 100 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे। रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन झाल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। 100 जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे। घोडबंदर कासारवडवली जवळ ठाणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली। नववर्ष आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या कारवायांना वेग आलेला आहे आणि ठाण्यामध्ये घोडबंदर कासारवडवली जवळ पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली। या ठिकाणी रेव पार्टी सुरू होती आणि त्यानंतर 100 जणांना ताब्यात घेण्यात आले, त्यांचं मेडिकल केलं जात आहे। रेव पार्टी ज्या ठिकाणी अरेंज झाली त्या ठिकाणची इन्फॉर्मेशन घेऊन आपण त्या खाडीलगतचा तो एरिया होता आणि एकदम अंधारा असा एरिया होता। तरीही आम्ही प्रॉपर प्लॅनिंग करून त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस रेड आयोजित केली तर त्यावेळेस अंमली पदार्थाची विक्री सुद्धा त्या ठिकाणी होत होती। 2 ऑर्गनायझर प्लस तिथे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणारे होते ते 2 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। तेजस अनिल कुबल म्हणून हा 23 वर्ष वयाचा आहे आणि दुसरा सुजल महादेव महाजन म्हणून आहे। असं समजते की हा इंट्रोगेशन मध्ये तेजस कुबल जो आहे या अगोदरही कुठं गोव्यामध्ये एक पार्टी ऑर्गनाइज त्याने केलेली होती। अशा पद्धतीचे या ऑर्गनाइज करण्याच्या पाठीमागे काही लोक असतील तर त्यांनाही आपण निश्चित स्वरूपामध्ये